हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल मी वेगळीकडे कुठेतरी आलेली आहे. तर वेगळीकडे नाही, माझा मागचा पण ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल की माझ्या बहिणी एक छोटंसं असं पोळी भाजी केंद्र टाईप सुरू करत आहेत. पोळी भाजी केंद्र म्हणजे नाश्ता सेंटर आहे. तर तिथे आलेली आहे मी, कारण का उद्या यांचं आहे ओपनिंग आणि आतापर्यंत काम सगळं झालेलं आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता बरंचसं सामान वगैरे इथे आणून ठेवलेलं आहे आणि बहुतेक सगळं काम झालेलं आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवीनच. तर मी तिथे आली आहे कारण का आज सगळं अरेंजमेंट वगैरे करण्यासाठी मी त्यांना मदत करणार आहे. तर म्हणून मग आता मी इथे सामान आणणं वगैरे चालू आहे. मी इथे दुकानात थांबली आहे. साक्षी वगैरे गाडीने एक जेवढं लागतं आहे तेवढं सामान वगैरे घेऊन येते. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे असं आहे दुकान. इकडे असे काउंटर्स बनवलेले आहेत, म्हणजे स्टँडिंगसुद्धा खाता येईल सगळ्यांना घेऊन. ह्या साईडला आणि ह्या साईडला पण असं काउंटर बनवलेलं आहे. आणि हे काय काय सामान आणून ठेवलेले आहेत. थर्मास वगैरे चहा कॉफीसाठी, ग्राइंडर, मिक्सर ग्राइंडर आणलेला आहे. हा फ्रीज घेतलेला आहे. आता उद्या ओपनिंग आहे त्यामुळे बरंच काय काय सामान आणून ठेवलेलं आहे. हे अर्धं सामान साक्षी आणि मी येताना घेऊन आलो सगळं, आणि बाकीचं सामान येईल. हे इथे कॅसरोल्स वगैरे आहेत ज्याच्यात हॉटपॉट्स आहेत, म्हणजे असं बरंचसं काय काय. आता थोडंसं किडूक सामान राहिलेलं आहे. हा इलेक्ट्रिक चॉपर आहे. हे काउंटर आहे. इथे सिंक आहे. तर त्या दिवशी मी तुम्हाला टाईल्सचं वगैरे काम दाखवलेलं, ते हे सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता फ्लोरिंगसुद्धा हे असं आता दिसतं आहे छान. ह्या चेअर्स वगैरे घेतलेल्या आहेत आणि बाकी लाईट फिक्स्चर वगैरे असं सगळं केलेलं आहे. पेंटिंगचं काम झालं आहे आणि उद्या आहे ओपनिंग. अजून बरंचसं अरेंजमेंट आम्हाला आज करायचं आहे. इकडे सगळं भांडी वगैरे आणलेली आहेत, अजून इथे नाही आणली. हा इथे एक्झॉस्ट फॅन पण लावून टाकला आहे बघा, मोठा एक्झॉस्ट फॅन लावला आहे, कारण का हे आहे किचन इकडे. आणि आता आलेत कारागीर पण आलेत, त्यांचं पण काम थोडंसं बाकी आहे. कारण का ही जी जागा दिसते ना, ही स्पेस, इथे ग्रास लावायचं आहे. या स्पेसमध्ये ग्रास लावून घेणार आहे, कारण का हे साईडच्या दुकानांचे येत आहेत ना इकडे, तर तिकडे ग्रास लावून टाकणार, म्हणजे दिसायला छान दिसेल. आणि आता बाकी आज क्लिनिंग वगैरे ते सगळं करून घेऊ, सगळं सामान अरेंज वगैरे करून घेऊ. आता भक्ती आणि अवंतिका पण येत आहेत, त्या पण येणार आहेत. आणि साक्षी गेली आहे शीतलला घेऊन यायला. आता आजचा दिवस आमचा इथे जाणार आहे सगळ्या तयारीमध्ये, कारण का उद्या पूजा आहे आणि पूजेसाठी पण सगळं इथे करायचं आहे तयारी. तर उद्या पूजा आहे त्यामुळे मी आदल्या दिवशीच आज आली आहे इकडे. म्हटलं त्यांना थोडी हेल्प होईल, कसं अरेंज करायचं वगैरे. भक्ती म्हणाली ये आणि जरा मस्त अरेंज करून दे छानपैकी. म्हटलं ठीक आहे, करूया आपण मस्तपैकी अरेंज. आणि पहिलं जसं आम्ही अरेंज करू वगैरे, उद्या पूजेचा एक व्हिडिओ तर बनेलच, तो वेगळा बनेल. आज आमचं सगळं तयारी जी आहे ती मी तुम्हाला आज दाखवते. तर तीसुद्धा तुमच्यासोबत जसं आम्ही करत जाऊ तसं मी शेअर करेन. तर शीतल, साक्षी आणि डुगूसुद्धा आलेला आहे. डुगू, वेलकम टू युअर शॉप. वॉल लायचं, ही अशी वॉल होती, म्हणजे सगळं दिसतं आहे ना. तर ह्या साईडला पण तसंच होतं, त्यामुळे ते सगळं असं ग्रीन लॉननी कवर करून टाकलं. मगाशी साक्षी आणि मी आलो होतो ना, तेव्हाच आम्ही हे लॉन आहे ना, काही 8-10 दुकानं पुढे असं दुकान आहे ह्याचं, तर तिकडून आम्ही लॉन खांद्यावरून घेऊन आलो आणि आता त्याचं फिटिंगचं काम चालू आहे.
आणि आता झाल्यानंतर खूप छान दिसतंय बघा. ते सगळं कवर होऊन गेलं त्यामुळे मस्त वाटते. झाकलं गेलं सगळं नको तो भाग आणि तसं दोन्ही साईडला लावून घेतलं हे ग्रीन लॉन. आणि हे शीतलनी घरूनच येताना काही माळा तोरणं वगैरे आणली होती घरचीच, दिवाळीत जी आपण डेकोरेशनला वापरतो ना ती, आणि ती आम्ही अशी लावून टाकली. तर आता छान वाटतंय डेकोरेशन पण थोडंफार मधून आमचं ते कामसुद्धा चालू आहे. इथे किचनमध्ये माळा केलेला आहे ना, त्याला दरवाजे केलेत लाकडी, पण त्याला हायड्रॉलिक्स वगैरे बसवले नव्हते, तर ते बसवण्याचं काम चालू आहे. म्हणजे ते दरवाजे उचलले का व्यवस्थित वर जातील ना, नाही तर अंगावर पडत राहतात. तर आता अशी छोटी छोटी कामं भरपूरशी राहिली आहेत, ती चालू आहेत. 2 दिवे लावायला तुम्ही जा ना, मी आहे ना, जा ना. चला आता ह्या दोघी काय करायला गेल्या? पाण्याच्या बाटल्या वगैरे ते सगळं आणायला. अजून ओव्हन पण यायचं आहे. हो, ओव्हन पण आणायला लागेल ना, डिलिव्हरी केली नाही त्यांनी. सगळी कामाची गडबड चालू आहे. काही वस्तू आल्या आहेत, काही नाही आल्या आहेत, तर सगळं अरेंज करावं लागतंय. तर सगळ्यांची गडबड. भक्ती आणि अवंतिका पण आल्यात आता. तर सगळी गडबड चालू आहे आणि ते आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे, पण अजून काही थोडी छोटी कामं राहिलेली आहेत. आणि उद्याला तो सगळा गोंधळ होणार आहे. अवतार बघा, सकाळपासून इथे बसलेलो आहोत, म्हणजे काही ना काही कामं करून घेतो आहे, त्यामुळे नुसता अवतार झालेला आहे आमचा. चला, साक्षी काय घेऊन आली? सामान छोटं काय आणून ठेवतोय. घरून थोडंसं आणून ठेवलं, तर काही ते कसली डिलिव्हरी यायची होती ते आणून ठेवलं आहे. थोडासा इथे लिकेजचा पण प्रॉब्लेम झाला आहे, तर ते पण बोलवलं आहे आता. म्हणजे काही काम करायचं म्हटलं ना का असे छोटे प्रॉब्लेम्स येत राहतात आणि थोडं डिले होत राहतं. तर हे होतच असतं. तर त्याच्यात ते टॅकल करता टाईम असा निघून जातो आहे. तर आता संध्याकाळ पण झाली आणि ऑलमोस्ट दिवे लागले. तर टाकीतून थोडं असं पाणी गळतं इकडे एवढं. आणि टाकीत पाणी आम्ही दुपारी भरून घेतलं. अजून तेवढी टाकी तर खाली नाही झाली आहे, पण हे असं थेंब पाणी पडतं आहे आणि इकडे असं ओलवलं झालं आहे. त्यामुळे आता माणसाला बोलवलं आहे आणि ते सगळं काय नक्की पाईपचा प्रॉब्लेम आहे, टाकीचा प्रॉब्लेम आहे, ते बघावं लागेल. त्या वस्तू आम्ही ठेवलेल्या परत भिजल्या म्हणून परत इथून सगळं काढावं लागलं. हे कपसुद्धा घेतलेत छोटे चहासाठी वगैरे कप्स घेतलेले आहेत. आता साफसफाई. आता टाकीचा प्रॉब्लेम तर आम्ही रेक्टिफाय करून घेतला, व्यवस्थित झालं. आणि मग आम्ही सगळं शॉपनं धुवून काढलं, चांगलं स्वच्छ धुवून वगैरे काढलं. आणि आम्हाला हे शेल्फ मिळालं मस्त स्वस्तामध्ये. ॲक्च्युली आमच्या शेजारीच एक भंगारवाला आहे, त्याच्याकडे आम्हाला स्वस्तामध्ये हे शेल्फ मिळालं, तर मग घेतलं. साक्षीची नजर गेली त्याच्यावर, म्हणाली मस्त शेल्फ आलं इकडे, बघ कितीला देतो आहे ते. आणि मग खूप स्वस्तामध्ये आम्हाला ते मिळून गेलं आणि उपयोगी पडलं. आता ह्याच्यावर आम्हाला ना मस्त भांडी वगैरे रचून ठेवता येतील. तर एकदमच छान काम झालं हे. आता आम्ही सगळी भांडी वगैरे आता ह्याच्यावर लावून घेतो. आपण एक बॉक्सेस ओपन करूया आणि लावून टाकूया. चालेल. आता बॉक्सेसमधून कॅसरोल्स काढतो. हे काढून घेऊया ना. तुमच्या दुकानाचं अनबॉक्सिंग काय पोरगी आहे. छान आहे. त्याचं नाव काय? सूरज. विराज. आणि मसाल्याचा डबा पण काढ. हो, काढून आता मसाल्याचा डबा पण काय छान. I don't know वीडियो में क्या आ रहे हो? I don't know. तुमचा मसाल्यांचा डबा तुम्ही घ्या. हे पण नाही. शेफचा डबा मसाला ते सगळ्यात किचन टाकायला शेफ डबे. हा इथे खाली ठेवू ना. आणि चॉपर मी काढलेला कुठे ठेवला? इथे ठेवला. मिक्सर कुठे?
बापरे, एकदम म्हणजे प्रोफेशनल आहे का हा? प्रोफेशनल म्हणजे हा एवढे खूप मलाच काढायला भीती वाटते जड आहे. पण मोठी वरती. कट बरं फाटतील. मस्त आहे ना. आणि त्याची भांडी पण काय भांडी पण अशी मोठी मोठी आहे एकदम. हा हे मिक्सर ते मिक्सर पुसायचंय ना. द्या कपडा तो पहिले. इथे पण शोपीस काहीतरी ठेवायला मी. त्या दुसरं हो मसाला बॉक्स. आता शेफच एकदम उघड ना तो. हे इकडे दाखव. हा म्हणजे एकदम मी पण पहिल्यांदाच बघते एवढा मोठा मसाला बॉक्स. इधर से दिखा ना, ते दाखव ना जरा. वा एवढे मोठे मोठे डबे आहेत त्याच्यामध्ये. मसाला बॉक्स आणि 9 आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त हँडल वगैरे पण. आणि हा आहे मसाला बॉक्स शेफ प्रकारचा. काय त्याची स्टिकर काढते. ते जरा पुढे मागे ढकल. हा मी ये देतो बाबा. हे सगळंच म्हणजे मला ना मजा वाटते सगळं असं प्रोफेशनल सगळं मोठं मोठं असं बघतात. कधी आपण वापरतच नाही ना, असं कधी वापरलेलं नाही. नेहमी दुकानांमध्ये बघतो आणि आजच बघायला बरं वाटतं. हा टोस्टर आहे. सँडविचेस बनवणार का? सँडविच मेकर आहे. हां हाऊ टू ओपन दिस. आणि त्याला उठून वगैरे गर्दी ठेव. किती घेऊया? नाही खाली. खालीच ठेव. त्याच्या बाजूला मिक्सर ठेव. तिन्ही राहिले गॅसवर तिथे. हो म्हणजे एका शेल्फमध्ये नाही, वेगवेगळे. ओके कटर हे असंच ठेवायचं का अवंतिका? वरती ठेव. असंच ठेवायला लागेल. तर तुम्हाला ह्याच्यातून चहा कॉफी काय ते असं घेता येईल ना. त्याचं बाकडा ना पुढे असतात ते उद्या आपण नाही म्हणणार. हे असं सामान लावून झालेलं आहे. इथे सगळे इलेक्ट्रिक आयटम्स ठेवलेले आहेत. चॉपर, टोस्टर आणि हे ग्राइंडर वगैरे इथे ठेवलं आहे. कारण की इथे स्विच बोर्ड आहे. आणि इथे कॅसरोल वगैरे आता जमतं आहे तेवढं जसं आहे तसं ठेवतो आहे. आणि हा एवढा सारा पसारा अजून लावायचा आहे. काय आहे खोले एक टोपा खाली ठेवायला. मी आपल्या डिस्प्ले काउंटरमध्ये तर बघितलं नाही एखादा बिझनेस स्टार्ट करायचा तर किती काय काय असतं काम सगळं. म्हणजे किती सामानाची आधीपासून तयारी करायला लागते. तुम्ही किती महिने सगळं प्रिपरेशन करताय? आम्ही हे 9-10 महिने करतो. माहीत देऊ का मी तुम्हाला? हो, आमच्याकडे माहिती आहे. बरं, बोला. हा आम्ही 9-10 महिने झाले प्रिपरेशन करतो. पहिलं तर आम्हाला दुकान शोधण्यातच खूप वेळ गेला. त्यानंतर पण आमचं दुकानाचं काम टोटल 22 कशाला चालली माझ्यानी अशी वाकत झालेली आहे. 9 महिने एवढं काम केलेलं आहे. 9 महिन्यात एक बाळ तयार होतं. यांनी दुकान तयार आमचं बाळ. आमचं समांग यांचं बाळ.
तर उद्या त्याचा जन्म होणार आहे. जन्म किंवा बालसं म्हणूया आपण. बालसं होणार आहे त्याचं बाळाचं. आता हे पण अजून काय काय आयटम्स आहेत. हे डिस्प्लेसाठी त्यांनी काय काय आणलेलं आहे. ओके, ह्या डिस्प्लेसाठी या प्लेट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही खाण्याचे पदार्थ ह्याच्यात ठेवणार का? हलवा, गाजर हलवा, दुधी हलवा, गुलाबजाम. गुलाबजाम. ओके, तर असे त्यांचा मेनू पण तुम्हाला हळूहळू समजतोय. उद्या अजून डिटेलमध्ये कळेल. चला आता या वस्तू सुद्धा लावून घेऊया. आणि हे सगळं कुठे ठेवणार मग डिस्प्लेचं? डिस्प्ले उद्या येणार आहे सकाळी. अच्छा, इथे टेबल येणार आहे का? इथे असं टेबल येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे डिस्प्लेच्या प्लेट्स वगैरे त्याच्यामध्ये लागणार आहे. तर ते आता आत्ता नाही, डिस्प्लेचा उद्या सकाळी फराळ. प्लस फराळ सुद्धा येणार आहे. ते तर पाहिजेच ना, तर उद्यापासून सुरू होणार म्हटल्यावर. चला कामाला लागूया परत. आणि ह्याच्यामध्ये बघा अजून भरपूर सारा खजाना आहे. भरपूर काय काय आहे. अरे बापरे बापरे, खूप आहे काय काय. झाऱ्या आहेत. ही पण एक गाळणी आहे. काय कोथिंबीर ठेवायचं. ओके, कोथिंबीर ठेवण्यासाठी डब्बा आहे. काही स्टोरेज डबे आहेत त्याच्यात त्यांना लाडू वगैरे ठेवता येणार ना. नाही हे लिंबू पिण्याचं साठी खूप सारा खजाना आहे. ग्लासेस आहेत. बापरे बापरे, एखादं किचन बनवायचं म्हटल्यावर पसारा काही कमी नाही ना. हे वुडन स्पून्स आहेत. ओहो, हे किती छान आहे, क्यूट आहे. हे मिसळसाठी का तर्री? ओहो, मिसळची तर्री घेण्यासाठी. वा, त्याचा शेप किती क्यूट आहे ना. आणि हा मिसळ प्लेट. ओहो, मिसळ नाही. नाही वडापाव. नाही, मग काय? खिचडी वडे. नाही, बापरे, खिचडी वडे नाही ग. साबुदाणा वडा. खिचडी वडे. साबुदाणा वडा ठीक आहे, साबुदाणा वड्यासाठी. आणि आली मग आमच्या डुगूचं भांडण सुद्धा झालं एका डॉगी सोबत. तर बिचारायला थोडंसं चावला तो थोडासा, पण काही नाही. आमच्या डुगूला इंजेक्शन्स वगैरे दिलेले असतात. बाबू आमचा थोडासा घाबरलाय. कसं लागलंय, तेवढं जास्त नाही लागलंय. इंजेक्शन नाही ना. सोडत पण नाही झाला. हा मग तो काळा पांढरा म्हणून काय वाटतं. हा मग तो चावला. ती नाही ग, ती आपली तिथून बघते याला. हा, डॉगी चावला. मग बाहेर तुम्हाला गेला तू. नाही, मी त्याला घेऊन गेले, पाणी टाकलं ना म्हणून बाहेर. तर डुगू आमचा घाबरलाय. चला उर्वरित काम आम्ही करून घेतो तोपर्यंत. चला, आणि भक्ती आणि साक्षी काय घेऊन आलाय तुम्ही? अरे आम्ही सुद्धा थकलोय. हे डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे. बरंच काय काय, तोरणं बिरणं माळा अजून सजवायला आम्हाला आहेत. बऱ्याचशा तोरणं वगैरे तर कमी पडत होतं, कारण का डेकोरेशन आमचं आम्हीच करतोय. डेकोरेशन वाल्याला सांगितलेलं माझे केस पण माझा अवतार झालाय काम करून. आणि मग डेकोरेशन आता आमचं आम्हीच करतोय. डेकोरेशनवाल्यांनी खूप जास्त पैसे सांगितले, आता आम्हीच डेकोरेशन करतो. तर आता काय काय स्नॅक टाईम झालेला आहे आमचा. भरपूर काम झालेलं आहे, भरपूर करायचं बाकी आहे. अर्ध किचन तर आमचं लावून झालंय. आता स्नॅक टाईम. काय आणलंय? लक्ष नाही. काय आणलंय भक्ती? समोसा, चिली, पनीर चिली समोसा. हो माहिती आहे, काहीतरी वेगळंच आहे. ठीक आहे. आणि जिलेबी टेस्टला आणली आहे. समोसा हां, ती मी केली, टेस्ट केली. उद्या ती मागवणार आहे ना जिलेबी. तर हे सुद्धा टेस्टिंगसाठी आणलं. छान आहे. पनीरचं स्टफिंग आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं मटार पण आहेत ना. मटर आवडत नाही पण ठीक आहे, याच्यात चांगलं लागतं. चांगलं लागतं याच्यामध्ये. तर आता मला वाटतं आजसाठी एवढं खूप झालं. आजचा सगळा प्रोग्राम मी तुम्हाला दाखवला आहे. आता उद्या पूजा, ती तयारी असणार आहे. संध्याकाळी इनॉग्रेशन असणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन. तर माझा पुढचा ब्लॉग बघायला पण विसरू नका, कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला फुल आमचं फंक्शन बघायला मिळणार आहे. चला तर मग आता बाकीची कामं आहेत ती पण आटपतो आणि मग घरी जातो. आज अशी झोप लागणार आहे ना, मस्त झोप लागणार आहे, कारण का सगळे दमलेले आहेत. तर आता हे सगळं खातो वगैरे, थोडंसं बाकीचं सगळं आवरतो आणि घरी जाणार.
जेवणार, कारण का आम्ही धड जेवलो पण नाही आहे. सकाळी फक्त सँडविच खाल्लेलं आहे. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.